नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका. शेतकरी मित्रांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. जे शेतकरी मित्र हा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला सोयाबीन पेरायची असेल तर सोयाबीन कशी पेरायची, किती नंबरवर पेरायची त्याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कारण सोयाबीन जर कमी जास्त नंबरवर पेरली तर सोयाबीन पातळ होते आणि ॲव्हरेज भेटत नाही. त्यासाठी किती नंबरवर पेरली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना महत्त्वाची माहिती द्यायची आहे. आता आपण पेरणी यंत्राला आपल्या पट्ट्या पण नवीन आणलेल्या आहे. त्या पट्ट्या एकदमच खराब झाल्या, पूर्ण गंज चढला. आता सोयाबीन पेरणीचं सीझन आहे, तर सोयाबीन पेरणी करताना फार महत्त्वाचं असतं ते पेरणी यंत्र. आपण किती नंबरवर पेरणार आहे त्याच्यावरती ते पहा, या पट्टीवरती असे नंबर आहे 9 पासून ते 16 नंबरपर्यंत. या पट्टीवरती तुम्ही गहू आणि सोयाबीन पेरू शकता. तर सोयाबीन पेरताना काय होतं की किलो आपण किती नंबरवर पेरणार आहे त्यासाठी किती किलो बी लागणार आहे हे सगळं या पट्टीवर अवलंबून राहतं. जर तुमचं घरचं बी जर असेल तर तुम्हाला 12वर पेरणी करावं लागेल. 12 नंबरवर जर पेरणी केली तर तुम्हाला साधारणतः लागतं 35 ते 40 किलो बी लागतं. जर तुमचं घरचं असेल तर ते 12वर पेरावं लागेल. 35-40 किलो बी पडतं त्याने. आणि जर दुकानचं बी असेल, दुकानमधून पिशवीचं जर गोणी जर घेतलेली असेल तर दुकानदार सांगतात एकरी 25 किलो लागतं. पण 25 किलोमध्ये होत नाही एक एकर, साधारणतः 30 किलो तरी बी लागतं. पण मग ते 11वर जर पेरलं तुम्ही दुकानचं तरी चालतं. आणि 11वर पेरलं तरी चांगली सोयाबीन दाट पण होते आणि व्यवस्थित होती. आणि मग तिला पण 30 किलो साधारण लागतं बी 11 नंबरला. आणि 12 नंबरला जर पेरलं तर ते घरचं जर असेल तर 12वर पेरा, त्याला तुम्हाला 35-40 किलो लागेल. पण काय होतं प्रत्येक वेळेस रान आपलं सारखं नसतं, कारण रान हे कमी जास्त पण राहतं. आणि पूर्ण 1 एकर आपलं रान भरतंच याची काही गॅरंटी नाही राहत. जर रान कंप्लीट एक एकर असेल तर त्या मापात बी तुमचं पडतं. रान जर कमी जास्त असेल तर बी जास्त लागतं आणि शक्यतो रानही जास्तच राहतं. त्याच्यामुळं मी खास हा व्हिडिओ आज बनवला आणि तुम्हाला पण सोपं पडत की एकरी आपल्याला किती किलो बी लागेल, काय लागेल त्याच्यावरून तुम्हाला अंदाज करता येईल. आणि अशा प्रकारे तुम्ही पेरणी करू शकता. अजून आपलं पेरणी यंत्राला यायला आहे ना, नळ्या बसवायच्या राहिलेल्या आहे. नळ्या बसून रात्री थोडासा पाऊस झाला आमच्याकडं, पण अजून काही खास पाऊस चालू नाही आहे. तुम्हाला परत एकदा सांगतो मी, घरचं जर बी असेल, घरगुती बी असेल तर 12वर पेरायचं. 35 ते 40 किलो बी लागणार आहे एकरी. आणि दुकानचं बी असेल तर ते तुम्ही पेरायचं आहे 11 नंबरवर. 11 नंबरला पेरलं 25 ते 30 किलो बी लागणार आहे. काही यूट्यूबवर मी व्हिडिओ पाहिले, मला असं काही व्हिडिओ सापडला नाही यूट्यूबवर माहिती देणारा, म्हणून मी खास हा व्हिडिओ बनवला. काल एक शेतकऱ्यांनी सारे यंत्र नेलं होतं आणि त्यांना ऊसाला कट पाडायचे होते. आणि हे जे सारे यंत्र आहे ना, हे ऊसासाठी नाही आहे, हे फक्त सारे पाडण्यासाठी आहे सोयाबीनला गव्हाला, त्यासाठी स्पेशल आहे. पण काय होतं, बरेचसे शेतकऱ्यांना आहे ना आयडिया नसती कशाने काय होतं. ऊसाला कट पाडायला तर ते मोठं यंत्र राहतं आणि याची साईज जी आहे ना पत्र्याची, तुम्ही पहा ही छोटी आहे. आता यांनी एवढं लांबून ठेवले, सांगा आता पुढची माती कशी काय गोळा होईल. जेवढं पुढं अंतर आहे तेवढंच पाठीमागं अंतर सोडलंय, माती गोळाच होणार नाही आहे. आता काय केलंय मी, परत खोलून आता याची साईज कमी केली. जी ओरिजिनल साईज होती, जेवढी साईज लागते ती साईज केली. हे पहा, हे अशा पद्धतीने लागतं, तेव्हा त्याची माती गोळा होती आणि पाठीमागं वरम आपला व्यवस्थित तयार होतो. तर कुठली पण यंत्र वापरताना ना त्याची माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण काही जर केलं ना तर त्यांनी ते व्यवस्थित होत नाही काम. आता इथं आम्ही डिडवणी छाटतोय. ताईला तसं डिडवणी नाही म्हणत, याला काय म्हणते हे काय मला माहिती नाही आहे, पण मी डिडवणी म्हणतोय. याला वेगळंच नाव आहे पण आपण डिडवणीच म्हणूया.
आता इथं काम चालू आहे, छाटून घेतोय. खूप वाढली, पावसाळा चालू झाला, पहिल्या पावसामध्ये जास्त वाढली. आता पूर्ण ही छाटून घेणार आहे आपण. इकडं फक्त वरचेवर छाटणी केली आणि ही जी आहे ना, ही डायरेक्ट निम्म्यातूनच छाटतो. कारण रोडच्या कडेला काय होतं, गाड्या येता जाताना लक्षातच येत नाही, गाडी दिसत नाही पुढून. त्यामुळं आता ही निम्म्यापर्यंत छाटून घेणार आहे. निम्म्यापर्यंत छाटून झाले ना की याला परत फुटवा फुटवतो. ही अशी एवढी छाटले आणि त्या याला परत फुटवा होईल. आणि इथं काय झालं, छाटतानीच ना चिवताईचं इथं एक घर आहे, त्याच्यामध्ये पिल्लं आहे. त्याच्यामुळं आता आम्ही पुढचं काम बंद केलेलं आहे छाटणीचं. कारण चिवताईची पिल्लं आहे त्याच्यामध्ये. जेव्हा ती आता पिल्लं घेऊन जाईल त्यावेळेस मग पुढची छाटणी करू. तोपर्यंत छाटणी आता बंद केली. आणि तुम्हाला पण आता पुढच्या व्हिडिओमध्येच भेटेल. तोपर्यंत चिवताई तिची पिल्लं घेऊन जाईल, त्याच्यानंतर मग पुढची छाटणी करू आपण. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.